वाढवणारा सामना शेवटचा 1 मिनिट बाकी. विजयाचा शंखनाद कोण करेल? दादर संघ कमालीचा संघर्ष. या ठिकाणी तळणखोप गावातील जावई आणि कडे गावचे रहिवासी असे आमचे कमालीचा संघर्ष जाणता राजा दादर यांच्याकडून पाहायला मिळाला. नवतरुण कारावी सुलभादेवी बेनेघाट आपणास अंतिम पुकार. वादळ क्लब शहाबाद विजयी होतो. जबरदस्त खेळली संकल रेडर होता मेन रेडर. जाणता राजा दादा तुमचा संघर्ष आम्ही पाहिला. वादळी खेळी पाहायला मिळाली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. धन्यवाद. आमचे अवसर आहेत आणि आपली सर्व पब्लिक जे प्रेक्षक जे आतमध्ये आले त्यांना कृपया व्यवस्थितपणे सांगावून बाहेर पडावे. कोणीही गर्दी करू नये. सामन्यांचा थरार सर्वांनी चांगल्या रीतीने पाहायचा आहे. एवढे मोठे मोबाईल घ्या नवतरुण नव्वद आहेत बघ. मी आणि ज्या बांबूवर प्रकाश झोत आहे अर्थातच लाईट आहे. कोणी स्पर्श करू नका. 240चा झटका बसू शकतोय. विनंती. समोर जी गर्दी केलेली आहे जरा कमी केली तर बरं होईल. आमच्या मान्यवरांना उभं राहून सामने पाहावे लागतात. उद्या उपयोग नाही काय. हॅट्रिक सरपंच वसुदेव मात्रे जिथे गावतील हॅट्रिक सरपंच यांची ओळख अशी आहे. असे वसुदेव मात्रे आमचे मित्र आणि ब्रेसची खास जवळीक असणारे असे स्टेजवर येण्याची कृपा करावी. नवतरुण कारावी आपला प्रतिस्पर्धी संघ मैदान हजर झालेला आहे. सुलभादेवी बेनेघाट. नवतरुण कारावी आपण सुद्धा क्रीडांगण भूषवलं असे नेते वासुदेव मात्रे यांचं स्वागत सुरेश शेठ पाटील निरवाडी हे करतील अशी त्यांना मी नम्र विनंती करत आहे. नंबर 1 वर आपण लवकर जाऊ. सुलभादेवी बेनेघाट हा संघ हजर आहे. प्रतिस्पर्धी संघ नवतरुण कारावी कृपया आपण त्वरित क्रीडांगण. अंकुश तुकाराम पाटील तळणखोप गावातील ग्रामस्थ युवकांचे प्रेरणास्थान कृपया त्यांनी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचे जवळचे मित्र सचिन पाटील यांची वाट पाहत आहेत. खरंच या मैदानावर आज पाहुण्यांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त अशी पाहुणे मंडळी या कार्यक्रमासाठी लाभलेले. सर्वांचं पुनश्च मयूर बॉलला पण हाय तो आज आपले टाके पहिलाच सामनाधिकारी पंच लाईन आणि मनोज पाटील तिघांचा सत्कार आमचे शशिकांत भगत करतील अनुरोध सरांचा. तसेच हनुमान शेठचा वासुदेव मात्रे करतील आणि अनुरोध सरांचा सुरेश अंबी पाटील करतील अशी त्यांना विनंती करीत आहोत. तसेच सुनील सकाराम पाटील त्यांचाही करा. उडव बाहेर बोलू. क्रीडांगण नंबर 1 वर पहिला पुकार जय हनुमान धामणे वर्सेस कालामध्ये विघडप. क्रीडांगण नंबर 1 वर पहिला पुकार जय हनुमान धामणे वर्सेस कालामध्ये विघडप. दोन्ही संघाच्या संघटनेने नोंद घ्यायची. आधीच मारला.
रिक्षा चालक मालक संघटनेचे आमच्या तळणगाव गावातील सदस्य तरुण तडफदार आणि आमचे जवळचे मित्र नरेश रामदास पाटील कुठे असतील तरी स्टेजवर यायचं आहे. त्यांचं स्वागत आमच्या गावातील उपसरपंच सचिन गजानन पाटील यांनी करावं अशी त्यांना मी नम्र विनंती करत आहे. क्रीडांगण नंबर 2 चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना संघटनेच्या शंभू काटलेश्वर वर्सेस संत तुकाराम धोंडपाडा. क्रीडांगण नंबर 2 वर आपण जे तयार करायचं. आणि संभाजी पाटील उर्फ बाळा यांनी कुठे असतील तर तरी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. पाटणेश्वर गावातील आमचे तरुण तडफदार मित्र राजू पाटील आणि संभाजी पाटील हे आहेत माझ्यासमोर, तरी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. आमचा संभाजी पाटील एक कालचा कबड्डी प्लेअर, खूप तरी अशी रायगड जिल्ह्यात कबड्डी गाजवलेला प्लेअर संभाजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करीत आहोत. हरचंद्र ठाकूर, तळणगाव गावातील हरचंद्र ठाकूर यांचा सत्कार सुनील सकाराम पाटील करतील. तसेच श्याम मारुती पाटील आमच्या तळणगाव गावातील एक ज्येष्ठ तरुण तडफदार असे श्याम मारुती पाटील पुढे असलेल्या स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचा जो सत्कार करायचा आहे. श्याम मारुती पाटील आमचे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य यांचे मिस्टर श्याम मारुती पाटील या तरुण नौतरुण संघासाठी धनंजय जनार्दन पाटील त्या मंडळाला आमच्या तरुण कोपच्या कबड्डी संघासाठी 501 रुपयाची हातभार लावला व देणगी दिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक नौतरुण संघ कबड्डी अत्यंत आभारी आहोत. या ठिकाणी तरणकोप ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे आमचे तरणकोप गावातील रहिवासी भाई बामा गावड कुठे असतील तर त्यांनी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. या ठिकाणी या वर्षीच्या अजिंक्यपद राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा संघाला शुभेच्छा असतील की इतिहास घडवावा. विवेक म्हात्रे गडप याचं हार्दिक स्वागत आयोजकांच्या माध्यमातून. कृष्ण करंडकावर बाणेर पुणे येथे झालेली स्पर्धेत रायगड संघ आणखी विजेता ठरला होता. त्यावेळी जर पाहिलं तर संघ प्रशिक्षक दिलीप धुमाळ साहेब विनायक देवला कर्णधार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृष्ण करंडकावर शिक्कामोर्तब केला होता. रायगडकरांची अपेक्षा आणि स्वप्न 2 एप्रिल ते 6 एप्रिल सिन्नर नाशिक येथे पुरे व्हावे याची शिवराचरणी प्रार्थना आणि मैदानाकडे घेऊन जातोय. क्रीडांगण नंबर 1 वर नवतरुण कारावी संघाचा अस्तित्वाचा खेळ आपण पाहताय. एक वादळी खेळी करणारा राज पाटील मैदानात. क्रीडांगण नंबर 2 वर TBM कारावी संदेश पाटील मैदानात पाहायला मिळेल. या ठिकाणी कृष्णा पाटील तळणगाव गावातील ज्येष्ठ मुकुंद मुळे तिथे असतील तरी स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर या ठिकाणी रुपेश टाकी आमचे मित्र आणि उत्कृष्ट निवेदन करतात असे रुपेशजी टाकी यांचा सत्कार आमचे मित्र दिनेश पाटील यांनी करावा अशी त्यांना मी नम्र विनंती करत आहे. रुपेशजी टाकी आज खरोखर रायगड जिल्ह्याचा एक समालोचक, कबड्डीचं समालोचन तुम्ही फार चांगल्या रीतीने उत्कृष्टपणे करतात. त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी रुपेश टाकी यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय दिनेश पाटील साहेब या ठिकाणी सन्मान करत आहेत.
अतिशय सुंदर असं समालोचन क्रिकेटचं कबड्डीचं या ठिकाणी आपल्या त्यांच्या मुखातून आपण श्रीमुखातून ऐकतो असे रुपेश डाकी यांचं या तरुण कप संघाच्या वतीनं सन्मान होतो या ठिकाणी. कडा नंबर 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना या ठिकाणी आमचे मित्र राजेंद्र पाटील शिवशंभू पाटणेश्वर वर्ष संत तुकाराम धोंडपडा क्रीडांगण 2 वर आपण जय्यत तयारीत राहायचं. आमचे मित्र राजेंद्र पाटील शिक्षक यांचा सत्कार राहून गेला मगाशी. तर यांचा सत्कार आमचे करणपूर गावातले ग्रामस्थ आणि पेन नगरपालिकेमधले सामाजिक कार्यकर्ते संजय नथुराम पाटील यांनी करावं अशी मी यांना विनंती करतो. TBM कारावी गाव देवी बोर्जे क्रीडांगण नंबर 2 वर राहुल मोकल निघालाय चढाईसाठी क्रीडांगण नंबर 1 वर 3 विरुद्ध 1 सावध पवित्रा सुलभादेवी बेनेघाल. आता असे विशेष सत्कार करण्यात येत आहे. उतारला बघ लहू पाटील काय बघ त्यांचे वडील लहू विजय कुठे असतील तर स्टेजवर येण्याची मुभा करावी. अरे माझा ना कबड्डी डायरेक्ट पंपी केवढा येईल साईडला काय काय जाऊन साईडलाच बसली काय करशील सिंगल पॉइंट बोर्ड क्रमांक नंबर 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना शिवशंभू पाटणेश्वर वर्ष संत तुकाराम धोंडपडा दोन्ही संघाच्या संघनायकांना व्यवस्थापकांना विनंती करतो कृपया आपले दोन्ही संघ तयार ठेवायचे. आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचा पुकार आपल्याकडे होणार नाही. या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी ज्या उदार देणगीदारांनी देणगी देऊन या संघाचं उपकृत केले आहे अशा सर्व देणगीदारांची नामावली केली काय आशा आशा नागाजी पाटील 10,000 रुपये, शशिकांत पुंडलिक भगत 5,000 रुपये, सुरेश पांडुरंग पाटील 3,000 रुपये, प्रदीप वरतक्षे, अशोक दत्तरे चाळके 1,000 रुपये आणि धनंजय जनार्दन पाटील 500 रुपये. सर्व नवतरुण युवक मंडळ या ठिकाणी कायमस्वरूपी ऋणी राहील. क्रीडांगण नंबर 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय हनुमान धामणी वर्सेस काळंबदेवी गडक. क्रीडांगण नंबर 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना जय हनुमान धामणी वर्सेस काळंबदेवी गडक. दोन्ही संघाचे संघनायक आणि व्यवस्थापक यांनी आपापले संघ तयार ठेवायचे. या खूप गावातले आमचे जावई आणि कडे गावातील